हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी बसलेले आहे, बऱ्याच दिवसांनी मुक्त लागलेलं आहे मला, कारण माझ्याकडे काही काम नाही आहे आणि मोकळा वेळ आहे आणि त्यात मला झोपायचं पण नाही आहे. तर म्हटलं मला बॅक पेन होत आहे, पण म्हटलं चला थोडंसं काम करूया, म्हणून मी अर्धा ब्लाऊज शिवला होता आदल्या दिवशी आणि अर्धा आत्ता शिवते, कारण त्याची फिटिंग मी घालून बघितल्यानंतर ना थोडं उंची कमी वाटली, तर मी फोल्ड केलं तर ते परत उचलून फिटिंग करायचं माझं चाललं होतं. पण आत्ता दुपार झाली होती, जे जेवायला दिलं, त्यांचं जेवण झालं होतं, त्यांना चहा बिस्किट दिलं, पण माझा दोरासारखा तुटत होता का काय माहिती, आणि त्यातून आनंदीला मी घेऊन आले होते आणि मी पण जेवण झालं होतं माझं. आणि मग जेवण झालं झोपल्यानंतर लगेच वेट गेन होतं असं म्हणतात, पण असं काही माहीत नाही आहे मला नक्की फिक्सली. आणि आता मग माझं चाललं होतं पटपट आवरायचं, कारण मला 3:30ला जायचं, म्हणजे मी घरून निघते आवरायला घेते, कारण 4ला जिमची बॅच असते त्यामुळे. आणि असं करत मी निघालेले आहे आता आवरून. तर मी आत्ता निघालेले आहे, रोडला आलेले आहे आणि माझी मैत्रीण आझाद यायची वाट बघत आहे, कारण मी तिच्या स्कूटीवरती जाते, मला काही स्कूटी वगैरे येत नाही, त्यामुळे मग म्हटलं चला तिच्याबरोबरच जाऊया, ती मला दररोज घेते आणि ती सोडते. आणि मग काय मी तिची वेट करत थांबले होते, कारण मी घरून लवकर निघली होते, कारण मला एक साडी घ्यायची नाही त्या ताईंना, तर मी त्यांना दिली आणि मग आता आम्ही निघतो. तर गाईज आत्ता आलेले आहे मी जिमवरून, आणि आमच्या आनंदीने मस्त असं सगळीकडे पसारा करून ठेवलेला आहे. दररोज ही अशीच करते मी गेल्यानंतर ना, असा वैताग आलेला आहे मला हा पसारा आवरायचा, आणि त्यामध्ये हे काम असं मला मोकळा वेळच भेटत नाही आहे, एवढं हे होतं आहे. तर जिम आज खरंच छान झाली, आणि कपाट पण उघडं ठेवलं आहे, तर तो उंदर घरात त्या कपाटात गेलं तर मग वाटच लागली सगळ्या कपड्यांची. तर मग ती जेवण पण नाही केलं, तर काहीतरी तिला चारावं लागेल. इतका असं का घडतं माझ्याच बाबतीत, असं मला सारखा प्रश्न पडतो. आणि मी जिम सुरू केली, मला आधीच तोंडावरती फॅट नाही, जिथं फॅट आहे ते लॉस व्हायचं सोडून तोंडावलं माझं हे झालं आहे, आधीच गाल मला नाही येत. चला तर आता पटपट चेंज करते आणि मग आवरायचं, काहीतरी खायला बनवायचं, कारण दुसरं घरात काही नाही आहे आता सध्याला लगेच. तर चला. आणि त्यामध्ये मी आज आनंदीची सायकल धुतली, कारण गॅलरीत ठेवून तिला धूळ बसली होती आणि तिची चाकं पण खराब झाली होती. मग घरात चालवल्यानंतर ना सगळीकडे घरात हे व्हायचं, त्याचा छापा उमटायचा, म्हणून मग आता तिला धुतली सकाळी. मग आता म्हणलं घरातच ठेवली, पोरीने बघितलं बॉक्स वगैरे कसा टाकून दिलेला आहे मशीनचा, नको केले मला या पोरीने. तर आता झालेलं आहे 6:45 आणि मी लागलेले आहे स्वयंपाक करायला, तर 15 मिनिटात होऊ शकतो माझा, तेव्हा 7:30 वाजतील. तर बटाटा मिक्स आहे, वाटाणा बटाटा इकडे भाकरीसाठी ठेवलेला आहे. तर आता घ्यायचं पटपट, आता मी तिघंच होतात, आनंदी धरून 4. तर आता ह्याला रश्श्याची भाजी बनवायची आहे आणि एकच बनवणार आहे आज. तर असं, आणि माझं करता करता चाललेलं आहे कैरी खायचं का, मला आवडती. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही अंथरून टाकले, कारण आता आम्ही झोपणार आहे. 9:15 वाजलेले आहेत आणि मी जेव्हापासून जिम जॉईन केली ना, मग त्यानंतर ना मला घरी यायला 6 वाजता, थोडं चेंजिंग वगैरे, मग माझा वेळ त्याच्यात जातो आणि मग स्वयंपाक करायचा, जेवण करायचं, भांडे घासायचे आहेत, मग मी व्याकुळ होऊन जाते आणि एवढ्यात मी दुपारची झोपतही नाही. पण तरीही मेरा वेट बढ़ता ही जा रहा है जब मैं फॉलो कर रही हूँ, तो इससे मुझे बहुत बुरा लगता है. आणि त्यामुळं मग आता काय करावं ते काही कळत नाही मला, मी सगळं करून हे झालेलं आहे, पण आता करणार काय. तर मग त्यामुळे मला लवकर झोप लागते
आणि मग असं पेन होती बॉडी थोडी जास्त नाही, पण मग वाटतं लवकर झोपून जावं, बाकीचं बघता येईल सकाळ असं होतं. आणि माझे डोळ्याच्या भोवती पण एवढं हे झालेलं आहे, पण चेहरा क्लीन होतो. जिमनी हा पूर्ण असा क्लीन होतो. आता तरी मला पिंपल यायला लागलेला आहे इथे, नाहीतर पूर्ण असं माझं क्लीन चेहरा झालेला आहे. म्हणजे डाग होत नाही, कारण जिम केल्यानंतर आपला सगळा घाम निघून जातो ना, सो त्यामुळे. आणि आज मी तुम्हाला दाखवलंच मी काय भाजी केली होती. आणि एवढा आता जस्ट 1 मार्च म्हणजे उन्हाळा सुरुवात झालेला आहे, पण एवढा कडक ऊन असं वाटतं ना, अरे बापरे किती उन्हाळा आहे, डेंजर. तर एवढं नसतं, म्हणजे 34 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी आहे. हो, तर आमच्या पिल्लूने घोड्याला सगळे चिमटे लावलेले आहेत, कानाला एक कान ठेवलेला आहे, त्याला पण क्लच लावलेला आहे, आणि शेपटीला चिमटे लावलेले आहेत. ते एवढाच करामती बाबू आमचा. काय नको सगळे पसारा करू नको आनंदी, पटकन ठेवून देते. रुमाल ठेव आनंदी. नाही दाखवणार, रुमाल ठेव. चल, जे ते ज्या त्या जागेवर ठेवून दे सामान. चल, नको त्रास देऊ. नाही. तर गाईज आणि शेट गेलेले आहेत पुण्याला, तर त्यांना यायला लेट होणार आहे. आणखी ते निघाले नाही आहेत, त्यामुळे काय आता त्यांना जेवणाला वाट बघायला, म्हणजे ते बाहेरून जेवण येते. पण तरी मी त्यांच्या वाटणीचं स्वयंपाक केला होता, कारण रात्री मी त्यांच्या वाटणीचं केलं नाही, तर त्यांनी जे जेवले मला परत रिटर्नली भाकरी करावं लागली. त्यामुळे मग म्हटलं चला आज करूया. आणि जस्ट आता त्यांना मी इंस्टावरती त्यांना काहीतरी मेसेज पाठवला होता, त्यांनी हे केलं पाहिजे. तर आता मला नोटिफिकेशन आली होती, तर आता मी चेक करते. आणि गाईज आजच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमच्या वेळेतला वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.